नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार आहोत 5 एप्रिल ते 6 एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागांमधून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे, याचबरोबर पाठीमागेला आणि येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये टेम्परेचरचं प्रमाण कधी असेल व कोणत्या विभागामध्ये टेम्परेचर सर्वाधिक जास्त असेल किंवा हीटवेव्हची शक्यता येण्याची शक्यता असेल. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनिटीनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्याला आलेला आहे. या वेस्टर्न उत्तर भारतातील बहुतांश भागात बर्फवृष्टी व काही भागामध्ये विजेच्या कडकडाटात पाऊस त्या ठिकाणी पडत आहे. याचबरोबर एक जी रेषा आहे म्हणजे अहमदाबाद, याचबरोबर जोधपूर, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, अलाहाबाद या भागामधून एक आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला सातत्याने मिळत आहे. तर याच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या 24 तासांपासून राज्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मॅक्झिमम टेम्परेचर खास करून जर विचार केला तर विदर्भातील अकोलामध्ये 42.2 डिग्री सर्वाधिक टेम्परेचर त्या ठिकाणी नोंद झालेले आहे. याचबरोबर अमरावतीमध्ये 41 त्याचबरोबर बुलढाणामध्ये सर्वाधिक कमी टेम्परेचर होतं म्हणजे 39.0 टेम्परेचर या ठिकाणी नोंद झाले. पाठीमागच्या काही दिवसामध्ये बुलढाणामध्ये टेम्परेचर वाढलं होतं, मात्र पाठीमागच्या 24 तासामध्ये आजही त्या भागामध्ये आणि उद्याची शक्यता असे आहे की उद्याही त्या भागात बुलढाणामध्ये टेम्परेचर 39 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याचबरोबर ब्रह्मपुरी 42.3 सर्वाधिक टेम्परेचर या राज्यातलं त्या ठिकाणी असतं. याचबरोबर चंद्रपूर 41.6, याचबरोबर गडचिरोली 40.6, गोंदिया 40.4, याचबरोबर नागपूर, वर्धा, वाशिम या भागांमध्ये पाहिलं तर 41 आणि 42 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर यवतमाळमध्ये 42 डिग्री सेल्सिअस या एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे. म्हणजे या भागामध्ये हीटवेव्ह आपल्याला पाहायला मिळाले. ज्या मैदानी इलाके असतात त्या मैदानी भागामध्ये 40च्या वरती जर टेम्परेचर गेला तर त्या ठिकाणी हीटवेव्ह डिक्लेअर केली जाते. याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक टेम्परेचर जर पाहिलं तर परभणी आणि धाराशिव या भागामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सर्वप्रथम पाहिलं औरंगाबादमध्ये 39.5, याचबरोबर बीड 40.5 डिग्री, त्याचबरोबर नांदेड 40.8, धाराशिव 41.0 आणि परभणी 41.2 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी नोंद झाली आहे. उदगीरचा जर पाहिलं उदगीरमध्येही 40 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आपल्याला पाहायला मिळालेला. याचबरोबर आपण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचा विचार जर केला तर अहमदनगरमध्ये 39 डिग्री, याचबरोबर जळगावमध्ये 40, जेऊरमध्ये 42 डिग्री, कोल्हापूर म्हणजे 38.7 डिग्री आणि महाबळेश्वरमध्ये 32.4 डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळाली. याचबरोबर मालेगाव 42.0, तसेच नाशिक 37.9, सांगली 39.4 आणि सातारा आणि सोलापूर या भागामध्ये 39.2 आणि 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद पाठीमागच्या 24 तासांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळालेली. याचबरोबर आपण जर मुंबई आणि कोकण रिजन जर पाहिला तर टेम्परेचर कमी आहे, मात्र त्या ठिकाणी गरमीचा त्रास त्या ठिकाणी नागरिकांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये 33.1 डिग्री, याचबरोबर डहाणूमध्ये 33.7 डिग्री, हरनाईमध्ये 32.6 डिग्री, याचबरोबर मुंबईमध्ये 32.7 आणि मुंबई सांताक्रूज हे 2 स्टेशन्स आहेत. या भागामध्ये 33.2 डिग्री तापमानाची नोंद झाली. याचबरोबर रत्नागिरीमध्ये 31.8 डिग्री तापमानाची नोंद झालेली आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये हीटवेव्ह आणि काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून पावसाला हळूहळू सुरुवात होईल. सर्वप्रथम पाहिलं तर IMDच्या पूर्वानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या ठिकाणी हीटवेव्ह ही त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ज्या ठिकाणी यवतमाळ, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये ही 1-2 ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण जर 6 तारखेचा अंदाज जर पाहिला तर 6 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव याचबरोबर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जर पाहिलं तर काही ठिकाणी विजेच्या गडगडासहित आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या भागामध्ये हीटवेव्ह राहील. तसेच हिंगोली आणि नांदेड या भागामध्येही लाइटिंग थंडरस्टॉर्म होईल व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या भागामध्ये मात्र त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या ठिकाणी विजेच्या कडकडासहित मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. याचबरोबर बीडमध्येही हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता. तसेच जर पाहिलं सांगलीमधील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, याचबरोबर खानापूर, वाळवा, इस्लामपूर, याचबरोबर सातारा दक्षिण भाग असेल, कोल्हापूरचा उत्तरेकडील भाग असेल, याही भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे.
हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.